रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये जे स्ट्रगलर्स असतात ते कोणाच्या तरी आधाराची वाट पाहत असतात. दे नीड सम गॉडफादर्स. पण काही लोक असेही असतात की ते संधी असूनही, शक्यता असूनही अशा सगळ्या शक्यतांना, अशा सगळ्या आधारांना नकार देतात. अशा नकार देणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या फार कमी आहे. परंतु आज आपल्या भेटीला जो तरुण कलावंत इथे आलेला आहे, येणार आहे, त्याच्या बाबतीत हे सत्य आहे की त्यांनी शक्यता असताना सुद्धा कुणाचीही कसलीही मदत न घेता तो आज ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तो जाऊन पोचलेला आहे. आणि त्याबद्दल तो अभिमानाने सांगेल. त्याची कारणं काही असोत, पण तो स्वतःच्या जिद्दीवरती आज जिथे आहे तिथे उभा आहे. या कलावंताला इथे आपल्या भेटीला बोलवण्यापूर्वी त्याच्यावरती तयार झालेली एक चित्रफीत आपण पाहणार आहोत. पहा. ॲक्टर, डान्सर आणि नाट्य दिग्दर्शक अशी ओळख असणारा, तरुणपणातच घवघवीत यश संपादन करून रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर आपल्या कामाची छाप पाडणारा गुणी कलावंत म्हणजे गश्मीर महाजनी. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी 4 वर्ष गश्मीरनं पृथ्वी थिएटरमध्ये काम केलं. तिथे काम करत असतानाच त्यानं कलेचे धडे लिहायला सुरुवात केली. मुस्कुरा के देख जरा या हिंदी चित्रपटातून गश्मीरनं आपल्या करिअरला सुरुवात केली. कॅरी ऑन मराठा, कान्हा, वन वे तिकीट हे गश्मीरचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. राघव शास्त्रीची दमदार भूमिका साकारून गश्मीरनं देऊळ बंद केलं. या तरुण देखण्या अभिनेत्याची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर स्वागत करूया तरुण कलावंत गश्मीर महाजनी याचं. गश्मीर, वेलकम. वेलकम. बैस. हा कार्यक्रम पाहिलायस तू? हो, बघितलाय. तू इथे बस. कश्मीर, मी तुला इथे बसून प्रश्न विचारणार आहे. लांबलचक नाही विचारणार, थोडीशी पिन मारणार. बोलायचे तूच. हो. तुझ्या जन्मापासून सुरुवात करूया. पण त्यापूर्वी मला एक तुला गमतीचा प्रश्न विचारायचा आहे. गश्मीर या शब्दाचा अर्थ काय आहे? हे ॲक्च्युली हनुमानाचं नाव आहे. हो का? हो. अच्छा, हे मला पहिल्यांदाच कळतंय. हो, शनिवारी जन्म झाला. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो की जिथे कुठे पण लहानपणी आई मला घेऊन जायची डॉक्टरांकडे किंवा शाळेमध्ये, आमच्या प्रिन्सिपल सगळ्यांनी माझं नाव लिहून घेतलं होतं वहीमध्ये. आणि जे कोणी त्यानंतर त्यांच्याकडे यायचे त्यांना पहिल्यांदा ते विचारायचे, गश्मीर हे नाव तुम्ही ऐकलंय की नाही. सो आणि कित्येक लोकांना वाटतं काश्मीरी आहे म्हणून गश्मीर, असे सगळे भ्रम आहेत. पण हनुमानजींचं नाव आहे. अच्छा. शनिवारचा माझा जन्म आहे आणि शनी माझ्या सगळ्या कार्याला कंट्रोल करतो. सो एकाच व्यक्तीशी शनी घाबरतो, तो म्हणजे हनुमान. त्यामुळे हनुमानाचं नाव. गुड गुड गुड. मलाही माहिती नव्हतं काश्मीर, मला पहिल्यांदा कळलं. थँक्यू व्हेरी मच. तुझा जन्म केव्हा झाला? माझा 85 सालचा जन्म आहे, मुंबईमध्ये. अच्छा, मुंबईमध्ये झाला. तुझ्या जे लहानपण गेलं, जे म्हणजे शाळा, हो, शाळेतलं शिक्षण, हो, गुरुजन,
हो. घरचे संस्कार, आलेले अनुभव, कोणाकडून काय शिकलास, कोणाकडून काय नाही शिकलास, जे तुला त्यातलं तुला जे जे जमेल ते सांगायचंस. आणि मुख्य म्हणजे गुरुजन, मातोश्री, सगळ्यात संस्कार करणारी ही आपली आई, भावंड यांच्याबद्दल तुझ्या आठवणी सांग. शाळा, कॉलेज, शाळा कुठली, कॉलेज कुठलं, हो या विस्ताराने सांग. हो. पहिलं मी माझ्या गुरुपासनं सुरू करीन, माझ्या आईपासनं. एक गोष्ट मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो, इथे पण आवर्जून सांगायला आवडेल की मला युजली विचारलं जातं तुझी आई काय करते, तर मी नेहमी म्हणतो ती एक बिझनेस वुमन आहे. अच्छा. तिने एक प्रोडक्ट घडवलं आहे आणि घडवत राहणार आहे, जे तिने आता मार्केटमध्ये टाकलं आहे. आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे कश्मीर महाजनी. आणि जिथे कुठे अजून 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर पोचीन, ते सगळं श्रेय त्या बिझनेस वुमनला जातं. ते प्रोडक्ट तिचं असणार आहे, त्यात माझं काडी मात्र श्रेय नसेल. ते सगळं तिच्यावरती आहे. पण अभ्यास आहे ना? अभ्यास, हो, अभ्यासाची आवड पण तिने लावली. मी माझी शाळा पुण्यामध्ये अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम, आणि त्यानंतर BMCC मधनं मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालो. मग त्यानंतर 10वीपासनं एक गोष्ट मला नक्की माहिती होती की मला सिनेमा करायचा आहे. मी स्वतःला स्टुडंट ऑफ सिनेमा कन्सिडर करतो. तेव्हापासून मी जगभरातले, विश्वातले सगळे सिनेमे, आपल्या इकडचे सगळे जुने सिनेमे, गुरुदत्त साहेबांपासून सगळ्यांच्या बायोग्राफीज, सगळ्यांचे मेकिंग्स, हे ते वगैरे सगळं फॉलो करायला लागलो. एक काळ होता शाळेमध्ये जेव्हा आम्ही एक सिनेमा पॅरेडिझो म्हणून पुण्यामध्ये लायब्ररी होती, तिकडे जगातले सगळे सिनेमे मिळायचे, इंडियन आणि वेस्टर्न आणि युरोपियन आणि सगळ्या प्रकारचे. आम्ही दोघं मित्र होतो. तो पण आता NYU मधनं ग्रॅज्युएट झाला आहे फिल्म मेकिंगचा कोर्स करून, खूप टॅलेंटेड मुलगा आहे. आम्ही दोघं तिकडनं रोज 5 DVDs उचलायचो. अच्छा. आणि आम्ही 2 दिवसात दोघंही त्या 5 सिनेमे सकाळी उठायचं, व्यायामाला जायचं, नाश्ता करायचा आणि सिनेमा लावायचा, जेवण करायचं, सिनेमा लावायचा, त्यानंतर संध्याकाळचे स्नॅक्स घ्यायचे, सिनेमा लावायचा, झोपायचं, सकाळी उठायचं, व्यायामाला जायचं, यायचं, नाश्ता. हे आमचं जवळपास एक 6 महिन्याचं एक प्रोसेस होता. हा 6 महिने आम्ही हे करत होतो आणि त्यात आम्ही जगभरातले सगळे चित्रपट बघून झाले आमचे. आणि मग रात्री कधीतरी भेटायचं, बसायचं, चहा घ्यायचा आणि जे काही सिनेमा आपण पाहिलेत त्याच्यावर चर्चा करायची. व्हेरी गुड. हे आमचं रुटीन एक 6-8 महिने होतं. त्यानंतर त्या लायब्ररीमधले सगळे सिनेमे बघून झाले, त्यामुळे आम्हाला डिस्कंटिन्यू करावं लागलं. अच्छा. आणि आता आम्ही इंटरनेटवरनं डाउनलोड वगैरे करून बघतो. अजून एक गोष्ट म्हणजे मला 15व्या वर्षापासून मी ही बाजू कोणाला माहीत नाही आणि दुसरी बाजू आपल्या कार्यक्रमाचं आहे हे मी कोणाला सांगितलं नाही आहे. 15व्या वर्षी मी माझं पहिली इन्स्टिट्यूट स्थापन केली पुण्यामध्ये, डान्स अकॅडमी, जी परत माझ्या आईने मला प्रोत्साहन दिलं, कारण आम्ही थोडेसे फायनान्शियली आम्हाला प्रॉब्लेम्स होते आणि आमचं घर बँकेकडे गहाण होतं. आणि घर आईच्या नावावर होतं. आम्हाला ते एक साधारणतः काहीतरी 40-50 लाखाचं कर्ज फेडायचं होतं. मी 15 वर्षाचा, ती 53 वर्षाची हाऊसवाईफ. आता काय करणार, म्हणून हे अनबिलिव्हेबल वाटतं काही लोकांना. पण 15व्या वर्षी ती डान्स अकॅडमी स्थापित केली. त्यानंतर 2 वर्षात स्वतःची कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी टाकली, ज्यातनं पॅन इंडिया मी इव्हेंट्स करायचो. सगळ्या टॉप कंपनीज, टाटा ऑटोकॉम, मर्सिडीज बेन्झ यांचे सगळ्यांचे इव्हेंट्स. आणि 21व्या वर्षापर्यंत 6 वर्षात आम्ही ते पूर्ण 40-50 लाखाचं कर्ज फेडलं, घर सोडवलं. आय वॉज द ओनली पर्सन 17 वर्षाचा असताना BMCCत जो इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करायचा आईच्या नावात, कारण मी मायनर होतो. आणि मग 18व्या वर्षी मी स्वतःचे इन्कम टॅक्स फाईल करायला लागलो. तो प्रवास तिकडनं सुरू झाला. तेव्हाच कुठेतरी एका मेंदूच्या कप्प्यामध्ये माहिती होतं की आपल्याला खूप अभ्यास सिनेमाचा करावा लागणार आहे, कारण आपल्याला जर का पुढे जाऊन स्वतःला सस्टेन करायचं असेल तर आपल्याला त्या अभ्यासातनंच पुढे जावं लागेल. आणि ॲट द सेम टाईम जर का काय होतं, कित्येक कलाकारांचं मी बघितलं की पैशा खातर तुम्हाला कधी कधी असं कुठलं तरी काम स्वीकारावं लागतं जे तुम्हाला नाही करायची इच्छा आहे, जे तुम्हाला कळत असतं चुकीचं आहे हे करणं, पण तुम्हाला ते काम करावं लागतं आणि त्यात काही वावगं नाही आहे. मी आधीपासून हे ठरवलं की आपल्याला त्या पोझिशनमध्ये नाही जावं लागावं, ह्याकरता आपण आपला बेस तयार केला पाहिजे. कुठेतरी मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला वाटलं असतं की अरे काय हे, मी 15व्या वर्षापासून फक्त कामच करत आलो आहे, मला कॉलेजला कधी जाता आलं नाही, माझ्या कॉलेजमध्ये कधी मित्र बनू शकले नाही, फक्त 2 महिने मी परीक्षांकरता जायचो, पेपर्स द्यायचो, पास व्हायचो आणि यायचो परत, बाकी वेळ कामातच निघाला. पण ती एक गोष्ट खरं फेवरमध्ये पडली माझ्या, कारण त्यामुळे मी स्वावलंबी झालो आणि त्यामुळे आज मला कुठलाही जो माझा अभिनयाचा निर्णय असतो तो माझ्या मर्जीचा मला घेता येतो. आय एम इन द कॅटेगरी जिकडे यू कॅन चूज युअर वर्क.
तुम्हाला पैशा खातर यू आर नॉट अ बेगर्स आणि चूजर्स, या दोनच कॅटेगरीज असतात जर का तुम्ही बिझनेस वाईज या मीडियमकडे बघायला गेलात तर. सो थँकफुली त्या घटना तशा घडल्या, त्या परिस्थितीत मी जन्माला आलो आणि ती परिस्थिती आमच्यावरती आली, माझ्यावर आणि माझ्या आईवर, की तिकडेच मी चूजर्सच्या साईडमध्ये गेलो रादर दॅन बेगर्स, आणि ते आता मला खूप मदतीचं ठरतं आहे. सो ही एक दुसरी बाजू आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, ती मला शेअर करायला आज आवडते आहे. मला आनंद होतोय की मी ती शेअर करू शकतो. I congratulate you and I respect you, young man. You have done a great job. Thank you Keep sir. it up. Thank Keep you. it up. Thank I wish you all the best. थँक्यू सो मच सर. There are very few people in this world. नाहीतर फार हे अवघड आहे सगळं. एनिवे, कारण मी तुझी अकॅडमी जाता येताना पाहत असतो. बघता तुम्ही. हो हो तुझ्या बिल्डिंगवरती तो मोठा बोर्ड आहे, तो माझ्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर आहे. हो हो. एनिवे, म्हणजे कॉलेजच्या आयुष्यामध्ये किंवा शाळेच्या आयुष्यामध्ये अभिनय म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त अभिनय वगैरे तू कॉलेज आणि शाळेमध्ये रंगमंचावर येणे वगैरे काही केलं नाही? शाळेमध्ये केलं, केलं. हो हो. आम्ही पु ल देशपांडेंचं बटाट्याची चाळ आमच्या एका टीचरनी बसवलं होतं. अच्छा. त्यात पुलंचा रोल मी केला होता जो अत्यंत 100% मला खात्री खूप घाण केलं असणार आहे. पण ते तेव्हा केलं होतं शाळेमध्ये, गॅदरिंगमध्ये. कॉलेजमध्ये आमचा स्वतःचा एक थिएटर ग्रुप आम्ही बनवला होता. अरे वा. ज्याचे नाही BMCCला नाही मी, ते एक अजून माझं मत आहे सर, खूप लोकांना ते कदाचित पटणार नाही, पण मला इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन्स ज्या होत्या ना त्याच्या मी थोडासा विरोधात होतो कायम. मी स्पर्धांमध्ये आमचा ग्रुप भाग घ्यायचा, बाहेरच्या सगळ्या ज्या प्रायोगिक नाटकांच्या एकांकिकांच्या स्पर्धा महाराष्ट्रभर होतात तिकडे आम्ही भाग घ्यायचो, सहभागी असायचो. पृथ्वीला आम्ही खूप सारे शोज केले, पृथ्वी थिएटरला. पण मी इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन्सच्या खूप अगेन्स्ट माझं एक मत बनलं होतं, कारण मी एकदा बघायला गेलो होतो. मी करंडकाचं वगैरे नाव नाही घेणार व्यवस्थित, म्हणजे दॅट्स नॉट ॲप्रोप्रिएट, बदतमीजी होगी. पण तरीसुद्धा मी त्या कॉम्पिटिशनला गेलो आणि मला असं दिसलं की सगळे परफॉर्म करत आहेत ॲक्टर्स आणि डिरेक्टर्स वगैरे तिकडे बसले आहेत कॉकपिटमध्ये, तिकडच्या पिटमध्ये बसून लाईटमन ऑपरेट करतोय आणि सगळे चिअर करत आहेत, नाटकाला खूप चिअर करतात. आणि प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावरनं मला दिसतंय की त्याला असं वाटतं की तो खूप सुंदर परफॉर्म करतोय आणि त्याला ऑडियन्सची दाद मिळते. आणि मला असं वाटायला लागलं की आपल्या मेंदूत काही बिघाड आहे, कारण आपल्याला तर आवडत नाही जे आपण बघतोय ते, त्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण सगळे चेअर करतात. त्यामुळे त्या व्यक्तीला एक काहीतरी वेगळं एक चित्र त्याच्या डोळ्यासमोर निर्माण होतं की आपण जे करतोय ते खूप छान आहे आणि त्याला खरी दाद मिळते ऑडियन्स, जेव्हा की ते सगळे त्यांच्याच कॉलेजचे स्टुडंट्स चेअर करणारे असतात जे ग्रुपमध्ये येतात आणि बसतात. सो तिकडेच मला असं वाटलं की आपल्याला ह्यामध्ये आपल्याला नाही शिरायचं, की एक हा भपका तयार झालेला आहे की तुम्ही नंतर जाऊन 5 वर्ष ग्रॅज्युएट झाल्यानंतर जेव्हा बाहेरच्या जगात पडाल आणि जेव्हा तुमच्या ॲक्च्युअल लावलेल्या प्रयोगाला 4च लोक असतील आणि ती 4 लोक पण वाईट साईड बोलून बाहेर निघतील, तेव्हा तो भ्रम तुमचा तुटेल. आणि ते पिक्चर आपण क्रिएटच का करायचं, त्या सिनारिओमध्ये आपण जायचंच का? त्यामुळे मी इंटर कॉलेज ह्याच्यात कधीच भाग नाही घेतला, पण मी नाटक आणि एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. आमचा स्वतःचा आम्ही ग्रुप बनवला आणि त्या सगळ्यांना मी हे माझं मत मांडलं आणि म्हणलं तुम्हीही या मताचे असाल तर आपण एकत्र मिळून थिएटर करू, आपण गावोगावी जाऊ, आपण प्रायोगिक एकांकिकांमध्ये भाग घेऊ, स्पर्धांमध्ये, आणि तिकडे जो काही तिकडे असलेल्या ऑडियन्सचा रिस्पॉन्स असेल तो ती खरी, तिकडे मिळाली तर टाळी आणि नाही तर मग शिवी, पण ते जे काय असेल ते खरं असेल, आपल्याला कळेल आपण कुठे आज उभे आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. व्हेरी गुड थॉट. या याच्यापुढे आपण चर्चा आणखीन करणार आहोत, पण त्यापूर्वी एक छोटीशी काश्मीर आपण विश्रांती घेत आहोत. मित्रमैत्रिणींनो, एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही परत तुमच्या भेटीला येतोय. तोपर्यंत पाहत राहा. आपण एका अतिशय उमद्या आणि कर्तृत्ववान अशा तरुण माणसाबरोबर गप्पा मारतोय काश्मीर महाजनीबद्दल. कुठेही जाऊ नका, विशेषतः तरुण लोकांनो कुठेही जाऊ नका, पाहत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काश्मीर महाजनी. काश्मीर, you are a very interesting young man. I liked you very much. Thank you. Very much. थँक्यू सर. किती ते नंतर आपण केव्हा तरी बोलू हो आणि संपर्कात राहू. जरूर. तू माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा तरुण माणूस आहेस. हे सगळं करत असताना मग लग्नाबिग्नाचं केव्हा कसं जमवलंस? त्या बाबतीत पण मी अगदी फ्रँक राहीन. माझ्या खूप साऱ्या गर्लफ्रेंड्स होत्या. साधारणतः 17-18 वर्षापासून खूप अफेअर्स झाली, खूप चांगल्या रिलेशनशिप्समध्ये होतो मी, ऑन अँड ऑफ. पण एक मुलगी होती, आमची फॅमिली फ्रेंड आहे, गौरी आहे तिचं नाव. ती अमरावतीची आहे आणि ती पुण्यामध्ये शिकत होती. ती पण इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करत होती आणि त्यानंतर तिने नोकरी केली 1-3 वर्ष तिथे. सो पुण्यात कधी गेल्यावरती
चल मी या एरियामध्ये आपण कॉफी करता भेटू वगैरे, असं आम्ही भेटायचो ऑन अँड ऑफ, पण अफेअर नव्हतं, रोमॅन्टिकली इन्वॉल्ड नव्हतो. पण माहीत नाही का, ज्या वेळेस मला असं वाटलं, माझा एक मधला एक काळ गेला सर, साधारणतः 22व्या वर्षापासून ते 28व्या वर्षापर्यंत ही 6 वर्ष ना माझी खूप डिप्रेशनमध्ये गेली. त्या काळात मी एक चित्रपट लिहिला होता, मी त्याची निर्मिती केली होती, सहनिर्माता होतो मी, माझ्याबरोबर को प्रोड्युसर होते अशोक मेहता साहेब, जे आता आपल्यामध्ये नाही आहेत, आणि त्यांनी शूट केला होता तो पार्शली, मी डिरेक्ट केला होता आणि मीच एडिट केला होता. असा एक मराठी चित्रपट आम्ही बनवला होता, जो नंतर बनू नाही शकला कारण अशोक मेहतांना ब्रेन डॅमेज झालं, त्यांना स्ट्रोक आला आणि ब्रेन ट्यूमर निघाला आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. कसा बसा मी तो नंतर कंप्लीट केला. पण माझ्या आयुष्यातली एक साधारणतः 4 वर्ष त्यामध्ये गेली पूर्णपणे, जो मी अजूनही मानतो की ते माझं ते माझं शिक्षण होतं. मला सगळं प्रोडक्शनबद्दल, कॅमेराबद्दल, डिरेक्शनबद्दल सगळं काही कळलं. सो माझ्या आईला मी नेहमी त्यावेळेस मी पुन्हा एकदा कर्ज काढलं होतं, घरावर कर्ज, घर गहाण टाकून बनवलेला सिनेमा परत. आणि मग आता मी अभिनय वगैरे करून, ॲक्टिंग करून किंवा अजून इव्हेंट्स करून ते कर्ज परत फेडून टाकलं, सिनेमा बंद पडला. व्हेरी गुड. पण मी आईला नेहमी म्हणतो की मला NYU जायची खूप इच्छा होती, जिकडची फी आम्हाला तेव्हा परवडणार नव्हती. सो मी म्हणलं की हे माझं NYU झालं, आम्ही 4 वर्षात मी सगळं सिनेमाबद्दल शिकलो. सो डोंट वरी अबाउट इट. सो त्यावेळेस ना साधारणतः त्याच्या एंडला मला ना सिक्युरिटीची खूप गरज होती सर. मला मेंटल, मॉरल, इमोशनल सिक्युरिटीची खूप गरज होती. आणि त्यावेळेस मी विचार केला की मला आता लग्न करायचं आहे. मला आय गेस मला त्यातनं सिक्युरिटी मिळणार आहे. आणि माझ्या आईचं आता इतपत वय झालं आहे की आता तिच्यात तेवढी ताकद नाही मला सिक्युअर करण्याची. आता तिलाही कुठेतरी सिक्युरिटी हवी आहे. सो अजून एक एंटिटी आपल्या आयुष्यात आली पाहिजे. आणि पहिलं जे नाव आलं ते गौरीचं नाव माझ्या मनात आलं. आणि तिच्याकरता पण तो धक्का होता. मी तिला फोन केला आणि म्हणलं मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. काही नाही, आम्ही असे ऑन अँड ऑफ 3 महिन्यात एकदा काहीतरी कॉफी प्यायला भेटलो असू तर तसं. पण येस, माझी बायको आहे ती एक व्यक्ती आहे जिला मी कधी डेट नाही केलं, जिच्याबरोबर माझं कधी अफेअर नाही झालं. पण ज्या क्षणी लग्न करायचा निर्णय घेतला, माहीत नाही का, याचं माझ्याकडे अजून एक्सप्लेनेशन नाही आहे, कदाचित अजून 20 वर्षांनी मिळेल. ज्या क्षणी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तिचं नाव पहिलं माझ्या डोक्यात आलं. तिला फोन करून विचारलं, तिने इमिजिएटली हो बोललं. आणि मग आम्ही घरच्यांना सांगितलं. सो सगळेच उडून छपरात गेले होते की हे काय, कसं, कुठून, कधी, तुम्ही थोडा विचार करा, थोडे फिरा. मी म्हटलं मला झालं जेवढं हिच्याबरोबर फिरायचं तेवढं फिरलो आहे मी, मला आता लग्न करायचं आहे. तुम्हाला जर का योग्य वाटत असेल आम्ही लग्न करणं तर तुम्ही होकार द्या. आणि तू नेमक्या शब्दामध्ये तुझ्या बायकोचं 1.5 वर्षातला तुझा जो अनुभव आहे, तर तू तिचं वर्णन कसं, मी सौंदर्याबद्दल म्हणत नाही, दिसण्याबद्दल म्हणत नाही, मनाने, बुद्धीने तुझ्याबरोबर असण्यात जो काही तुला एक्सपिरियन्स मिळतोय वैचारिक, त्याबद्दल. सर 2 गोष्टी, 2 शब्द येतात फक्त मनात. वेन इट कम्स टू गौरी, अर्लियर इट वॉज माय मदर, स्टील इट इज माय मदर ऑल्सो. द वन वर्ड इज सिक्युरिटी अँड द अदर वर्ड इज ट्रूथ, रिअलिझम. ॲज अन ॲक्टर सुद्धा आय फील की मला आता मी परत विषयांतर करून परत ह्या विषयाकडे. विषयांतर नाहीये हे, दिस इज समथिंग अबाउट यू, युअर लाईफ, युअर वाईफ, युअर मदर. ॲज अन ॲक्टर ऑल्सो मला कित्येकदा विचारलं जातं की तू तुझ्या कॅरेक्टरचा अभ्यास कसा करतोस. सो मी युजली सांगतो की अनलेस इट्स अ बायोपिक, कुठल्या तरी एका व्यक्तीवरती आधारित नसेल, जी व्यक्ती होती अस्तित्वात, मला खरंच कळत नाही कॅरेक्टरचा अभ्यास कसा करायचा. जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही, जी एका लेखकाचं फिगमेंट ऑफ इमॅजिनेशन आहे, त्याचा तुम्ही काय अभ्यास करणार. मग मी इकडच्या तिकडच्या लोकांना ऑब्झर्व केले, त्यांच्या ट्रेड्स घेणार नाही, मग ती मिमिक्री होते, तो फेकनेस होतो. आय फर्मली बिलीव्ह, मी कुठलेही कपडे घालो, मी वॉचमनचे कपडे घालो, पोलीस इन्स्पेक्टरचे घालो, चोराचे घालो, बिझनेसमॅनचे घालो, आतला माणूस कधी बदलणार नाही. आतला माणूस कायम मी राहणार, हे मी स्वतःला सांगून ठेवलेलं आहे. ते मला ॲक्टिंग करताना खूप हेल्प करतं किंवा लिखाण करताना खूप मदत करतं, कारण त्याच्यामध्ये खरेपणा राहतो मग माझ्याकरता सतत. सो तो खरेपणा मला गौरीमध्ये दिसतो. मी बाहेर जातो, माझे मित्र आहेत इंडस्ट्रीमध्ये, मी पार्टीज अटेंड करतो. आता मी जरा कमी केलं ते, कारण मला त्या भपक्याचा खूप कंटाळा यायला लागला आहे. पण मी थोडा 20 मिनटं प्रत्येकाला भेटतो आणि मग ते सगळं ते असं वरती विमान चढायला लागलं की तेव्हा मी निघून जातो घरी. हो, सो ते सगळं. सो त्या सगळ्या, किंवा मी शूटिंग्सना जातो, मी सगळ्यांना भेटतो. मी इव्हन सेट्सवरती सांगतो की मला माझी एक रूम सेपरेट असावी लागते, माझे काही डिमांड्स असतात, पण मला एक सेपरेट रूम द्या सेटवरती. 12 तास सगळ्यांबरोबर खूप छान वागून, खूप छान बोलून आणि खूप मस्त एन्जॉय करून, शूटिंग करून मला परत मी खरा जसा आहे
ते मला हवं आहे. तिकडे मला मग कुठली व्यक्ती त्या स्पेसमध्ये एंटर करायला नको आहे. ती स्पेस मला गौरीमध्ये सापडते घरी गेल्यावरती. गुड. या बाहेरच्या सगळ्या गोष्टींबरोबर मग त्यांच्याबरोबर काम करून तेही मी एन्जॉय करतो, तो माझ्या प्रोफेशनचा भाग आहे. पण आतमधला जो तुमचा एक सोल असतो, जो एक प्युअर सोल असतो, रियालिटी असते, ट्रुथ असतं, ते घरी गौरीच्या रूपात किंवा अंबीच्या रूपात दिसतं जाऊन. सो दॅट्स गौरी फॉर मी. दॅट्स द रियालिटी इन माय ब्रेन की हे खरं आहे, हे सत्य आहे आणि हे आयुष्यभरा करताय. बाहेरचं काही गॅरंटी नाही आहे. तुझे जे जुने मित्र होते बिफोर यू एंटर्ड इन टू दिस इंडस्ट्री आणि तुझे नवीन मित्र जे तुझ्या या इंडस्ट्रीमधल्या प्रवेशानंतर झाले, त्याच्यापैकी नावं न घेता खरे मित्र आपण ज्याला म्हणू, की जे तुला रोज नाही भेटत पण ते तुझ्या पाठीशी तुझ्या बरोबरीने उभे राहतील तुझ्या संकटात, असे जुने आणि नवे ह्याची संख्या किती आहे? 2 माझे बालमित्र आहेत जुने, परत नावं नाही घेणार. आय थिंक दे आर स्टील देअर, दे आर ट्रू फ्रेंड्स, वी स्टील मीट. त्यातला एक मित्र आहे, तो मला माहिती आहे की काहीही असो, ही विल नेव्हर जज मी. त्याचा एक इन्सिडेंट आहे की तो 5 वर्षाचा असताना ना, आमचं घर पुण्याचं तुम्ही पाहिलं जिथे माझं इन्स्टिट्यूट आहे, ते आधी बैठं घर होतं, छोटं घर होतं. सो तिकडनं तो रिक्षातनं चालला होता आणि रिकन्स्ट्रक्शन चाललं होतं आणि मोठी बिल्डिंग बनवत होती. त्याचं घर तोडत होते. तर तो रिक्षामध्ये जोरजोरात रडायला लागला. तर त्याची आई म्हणे, काय काय झालं, काय रडतोयस? तर तो रडत होता कारण काश्मीरचं घर तोडतायत, तो आता कुठे राहणार. सो तो जो इनोसन्स त्याच्या मैत्रीतला आहे ना, तो अजूनही इंटॅक्ट आहे. मी त्या मित्राशी मी तुम्हाला अजूनही सांगतो, मी कधी कधी दीड 2 वर्ष नाही बोलत. पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जर का मी पुण्यात असेन तर माझी गाडी खालती त्यांनी बघितलेली असेल आणि तो वरती येऊन माझ्याबरोबर बसतो, 1 कप चहा घेतो, स्नॅक्स खातो, गप्पा मारतो आणि निघून जातो. मी विसरतो त्याला दरवेळेस त्याच्या बर्थडेला विश करायला. 2 वर्षात एकदा कधीतरी मला आता नाही विसरत, कारण आता मला गौरी आठवण करून देते, तुला त्याला फोन करायचा आहे, यू हॅव टू. आणि मी करतो. पण हे मला विलक्षण वाटतं की इतक्या लेवलला जाऊन एका माणसाने आपल्याला जज न करणं, की काय गरज आहे त्याला माझी गाडी बघून की अरे आज याचा वाढदिवस आहे आणि ह्याची गाडी आहे म्हणजे हा वरती बसलेला असणार आहे गच्चीत चहा पीत, आपण वर जाऊन याला भेटलं पाहिजे. ही जी स्वार्थ मैत्री आहे, ह्याची स्ट्रेंथ आय विल टेल यू, इट्स ओनली वन सर. देर इज नो मोर दॅन दॅट. आय हॅव अ कपल ऑफ अदर फ्रेंड्स जे बालमित्र आहेत जे अजूनही भेटतात, बट देर इज ऑलवेज, यू हॅव टू कीप थिंग्स ऑन अन इवन कील विथ देम. तुम्हाला रेसिप्रोकेट पण तेवढंच करावं लागतं. तुम्ही त्यांना ग्रांटेड नाही घेऊ शकत, ते तुम्हाला ग्रांटेड नाही घेऊ शकत. पण हा एकच मित्र आहे जो मला घेऊ शकतो ग्रांटेड, मी त्याला घेऊ शकतो आणि आम्ही कधीच आयुष्यात एकमेकाला जज नाही करणार. इंडस्ट्रीमध्ये ती स्ट्रेंथ सर 0 आहे. आय विल बी व्हेरी फ्रँक विथ यू. तू पृथ्वी थिएटरमध्ये काय करत होतास? माझ्या ग्रुपने सर एक प्ले केला होता. टिपिंग पॉईंट नावाचं मॅल्कम ग्लॅडवेलचं एक पुस्तक आलं होतं, विच इज अ फिलॉसॉफिकल बुक. आणि त्याची फिलॉसॉफी मला प्रचंड आवडली, पण ती इट्स नॉन फिक्शन. तुम्ही ते नाटकात नाही अडॅप्ट करू शकत. फक्त ते पुस्तक नाटकात नाही अडॅप्ट होऊ शकत. पण ती फिलॉसॉफी मला लोकांसमोर मांडायची होती. मला खूप त्याचं असं आतमध्ये ते किडे वळवळत होते की हे मांडलं पाहिजे. सो माझा एक प्ले होता, फ्युचरिस्टिक प्ले, ज्यामध्ये 2050 साली एक माणूस स्वतःच्या कम्प्युटरबरोबर राहतोय आणि ते कम्प्युटरमध्ये तो ऑर्गॅनिक कम्प्युटर म्हणजे मदरबोर्ड, कीबोर्ड, मॉनिटर, हे ते सगळे माऊस सगळे तुमच्याबरोबर फिरत आहेत. आणि तो एक ऑनलाईन रिलेशनशिप सर्व्हिसेस नावाची कंपनी चालवतो सर. सो काय होतं की सर, मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही अब्रॉड कुठेतरी बिझनेसमॅन आहात, तुम्ही गेले 20 वर्ष मला वेळ नाही देऊ शकला आहे. सो तुम्ही ऑनलाईन जाता, त्या एजंटला हायर करता आणि त्याला सांगता की तू दर महिन्याला रोज इतके तास माझ्या मित्राशी माझ्या वतीने चॅट कर, माझ्या मुलाशी माझ्या वतीने चॅट करायचं मी म्हणून, आणि मी तुला त्याकरता एवढे पैसे देणार. आणि मी तुमचा मुलगा आहे, मला माहिती पण नाही की माझे वडील माझ्याशी चॅट नाही करत आहे, कोणतरी एजंट चॅट करतोय. सगळा डेटा माझ्या वडिलांनी त्या एजंटला फीड केला आहे. अशा रिलेशनशिप्स मॅनेज करण्याची एक कंपनी त्यांनी 2050 साली, की जिकडे आता आपण सोशल नेटवर्किंग ह्याच्यातनं जिथे चाललोय, आपलं जग जिथे चाललंय ते होऊ शकणार आहे 2050 काय 2030 सालीच होईल कदाचित. सो अशी एक कंपनी त्यांनी फॉर्म केलेली आहे आणि त्यातनं तो वेगवेगळे, तो कोणाचा नवरा बनतो दुपारी, संध्याकाळी कोणाचा तरी मुलगा बनतो, रात्री कोणाचा तरी अजून मित्र बनेल किंवा भाऊ बनेल. अशी ती एक आम्ही एक सरियल एक प्ले मी लिहिला होता, मी स्वतः लिहिला होता आणि डिरेक्ट केला होता. आणि त्यामध्ये मी टिपिंग पॉईंटची फिलॉसॉफी ॲड केलेली होती. सो ते पुस्तक खूप क्लिष्ट आहे, आता मला इतक्या कमी वेळात नाही सांगता येणार. नाही, ठीक आहे. सो तो एक असा म्युझिकल प्ले आम्ही तयार केला होता. थोडंसं ब्रेस्टियन स्टाईल आम्ही वापरली होती. त्या कम्प्युटरला ऑर्गॅनिक केल्यामुळे सगळं काही, आता खुर्ची, टेबल, हे सगळं फर्निचर तो कम्प्युटर बनायचा. सो जेव्हा केव्हा तो त्याच्या डेटवरती त्या पोरीला घेऊन जाईल
जी रिलेशनशिप तो आता हँडल करतोय, तर ती सगळं कॅफेटेरिया जे बनेल ते सगळं त्या कम्प्युटर पार्ट्समधनं बनेल. मी बसीन तर त्या कम्प्युटर पार्टवर बसून ती खुर्चीचा आकार तो कम्प्युटर पार्ट बनवेल. असं आम्ही ते पूर्ण ज्यात फिजिकल डिस्प्ले जास्ती असतो, ब्रेस्ट ज्या प्रकारचे प्ले बनवायचे म्युझिकल्स, त्या प्रकारे आम्ही ते साधारणतः 3 वर्ष केलं. तिकडची पृथ्वीची आम्ही सगळी अवॉर्ड्स, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट न्यू रायटर, बेस्ट ॲक्टर्स, बेस्ट ऑन्सेंबल कास्ट, बेस्ट स्क्रिप्ट सगळं केलं. फक्त बेस्ट प्लेचं सर मला प्राईज नाही दिलं. हे मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल, कारण त्यांचं क्रायटेरिया होता की 1 तासाच्या आतला प्ले असला पाहिजे. अच्छा. आणि माझ्या स्क्रिप्टचं हे होतं की 1 तास 7 मिनिटापर्यंत जात होतं. व्हॉट हॅपन्स इज 7 मिनिटं कमी करणं आपल्याला नॉर्मल बोलताना ठीक आहे, पण ऑन पेपर ठीक आहे, पण ऑन स्टेज किंवा ऑन स्क्रीन 7 मिनिट्स अ बिग टाईम. आय हॅव टू रिस्ट्रक्चर द होल थिंग. ते नाही मांडता येणार. सो मी फायनल्समध्ये ते 7 मिनिटं ठेवले होते. सो त्यांनी स्टेजवरनं अनाऊन्स केलं की दिस इज द बेस्ट प्ले, पण आमच्या नियमात बसत नाही आहे. त्यामुळे फक्त बेस्ट प्लेचा अवॉर्ड सोडून बाकी सगळे अवॉर्ड्स आम्ही यांना देतोय. पण बेस्ट प्लेचं हे पृथ्वीला अनाऊन्स केलं, NCPAला त्याचा फिनाले झाला होता. सो तेव्हा मला स्टेजवर बोलवलं होतं. तेव्हा मी एकच गोष्ट सांगितली. मी म्हणलं की आय अपॉलॉजाईज, मी तुमचा रूल तोडला आहे, पण माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते. आयदर यू मेक अ गुड प्ले ऑर यू मेक अ शॉर्ट प्ले. आय चूज टू मेक अ गुड प्ले. इफ आय वुड हॅव कट द लेंथ, इट वुडंट हॅव बीन अ गुड प्ले, बट इट वुड हॅव बीन इन युअर लिमिट्स. पण मग द होल पर्पज ऑफ डुईंग द प्ले वुड हॅव बीन लॉस्ट. सो दॅट्स हाऊ वी वर्कड इन पृथ्वी फॉर 4 years. गुड. आपण एक पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढच्या तुझ्या सगळ्या गप्पा ऐकण्याकरता आपण तयार राहूया. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. कश्मीर, पृथ्वीमध्ये 4 वर्ष तू काय काय केलंस? आता हा प्ले केलास ते मला सांगितलंस तू आणि विस्ताराने सांगितलंस. या व्यतिरिक्त आणखीन काय काय केलंस पृथ्वीला? नाही सर, पृथ्वीला आम्ही फक्त एवढा एक प्ले आणि अजून एक प्ले केला आम्ही, जो परत एक रशियन फिलॉसॉफर आहे PD ऑस्पेन्स्की, त्याची इटर्नल रिकरन्सची थिअरी आहे, आणि स्ट्रेंज लाईफ ऑफ इवान ओसोकिन. इटर्नल रिकरन्स, अच्छा, पुनर्जन्म. म्हणजे आपल्याकडे त्याच्यावरती नाटक झालंय, गोष्ट जन्मांतरीची, पण त्याचा ऍक्च्युअल ओरिजिनल जे आहे, द स्ट्रेंज लाईफ ऑफ इवान ओसोकिन म्हणून त्यांनी अख्खा प्ले नाही आहे, बुक लिहिलेलं आहे. त्या ह्याच्यावरती फिक्शनल बुक केलं आहे, त्याच्या थिअरीला एक्सप्लेन करणारं. त्याच्यावरती पुन्हा एक प्ले आम्ही केला होता. सो असे, पण आम्ही खूप सवडीने करायचो. म्हणजे तुम्ही माझ्या जो प्रयोग आहे, तुम्ही आत्ताचा प्रयोग बघाल, त्यानंतर साधारणतः आम्ही 2-3 दिवस प्रयोग केल्यानंतर आम्ही एक 1.5 महिन्याचा ब्रेक घेतो, किंवा 2 महिन्याचा ब्रेक घेतो, किंवा 3 महिन्याचा ब्रेक घेतो, आणि त्यानंतर आम्ही पुन्हा प्रयोग लावतो. ज्या माणसाने मागचा प्रयोग बघितला आहे तो माणूस बिलीव्ह नाही करू शकणार इतके चेंजेस पुढच्या प्रयोग असतात. आशय तोच ठेवून, पण इट हॅज गॉन टू अनदर लेवल. व्हेरी गुड. सो दॅट्स वाय व्हॉट हॅपन्स इज की आम्ही साधारणतः वर्षभरात 4-5च प्रयोग करू शकू, पण प्रत्येक वेळेस एव्हरी शो इज फॉर बेटर. सो सेटमध्ये चेंजेस झाले, कारण दर वेळेस तो सब्जेक्ट इतका त्याचा हे कॅनव्हस मोठा आहे की तुम्ही जितक्या वेळा त्याच्याकडे बघाल, दर 6 महिन्यांनी तुम्हाला वाटेल की अरे हे काय करत होतो मी, हे मी अशा रीतीने सांगितलं तर अजून बेटर सांगितलं जाईल, नाही हे मी अशा रीतीने सांगितलं अजून. सो दर 3-4 महिन्यानंतर आम्ही परत बसायचो, 1-1.5 महिना रिहर्सल करायचो, स्क्रिप्टमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस करायचो, आणि पुन्हा तो, आणि मग तेवढीच गंमत यायची तो प्रयोग करताना. सो त्यामुळे 4 वर्षाचा स्पॅन गेला. पण 4 वर्षात आम्ही तेवढं काम नाही केलं, आम्ही फार रिस्ट्रिक्टेड कन्स्ट्रिक्टेड काम केलं. पण आम्ही तोच प्ले फुलवत एका अशा पॉईंटला बसलो की आता ह्याचा प्ले नाही होऊ शकत, आता आपल्याला ह्यातनं जेवढं काढायचं होतं, जेवढं शिकायचं होतं आपण शिकलोय, आता ह्याची फिल्म बनवली पाहिजे जर का पुढे जाऊन काय करायचं असेल. आता त्याच्या फिल्मवरती मी स्क्रिप्टिंगवरती काम सुरू केलेलं आहे की त्याला मी सेल्युलॉइडवरती कसं मांडेन जर का मांडायचं झालं तर. आणि NCPAला मी एकच वर्कशॉप केलं नसीरुद्दीन शाहांबरोबर, पण दॅट वॉज लाईक 15-20 days ऑफ. मला एकदा फक्त मी त्यातनं कुठल्याही प्रकारे अभिनय शिकीन किंवा मला काहीतरी चान्स मिळेल किंवा असा कुठलाही माझा भ्रम नव्हता माझ्या डोक्यामध्ये. मी त्यांचं जे काही काम फॉलो केलं, मला फक्त तिकडे बसून ते काय बोलतात 4 तास तिकडे येऊन, आणि त्यातनं आपण काय काय घेऊ शकतो ह्याच्यात प्रचंड इंटरेस्ट होता. आणि मला खूप काही गोष्टी मला आवडल्या आणि मला मिळाल्या, आणि त्या छोट्या छोट्या प्रकारे मी माझ्या ह्याच्यात वापरतो. सो असं इट वॉज लाईक अ सेमिनार फॉर मी रादर दॅन अ वर्कशॉप. इट वॉज लाईक अ सेमिनार की आपण शांत बसायचं, आपण काही बोलायचं नाही, आपण काही इनपुट्स द्यायचे नाहीत, फक्त ऐकत राहायचं की हा माणूस काय बोलतो आणि काय करतो. आणि त्यामुळे दॅट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी. सो NCPAला ती ॲक्टिव्हिटी काही काळ मी अटेंड करत होतो. व्हेरी गुड. दॅट वॉज माय कनेक्ट विथ पृथ्वी अँड NCPA. मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं
माझी खात्री आहे तू फारच अपराईटली आणि ऑनेस्ट उत्तर देशील असं आत्तापर्यंतच्या तुझ्या माझ्या बोलण्यातून माझ्या लक्षात. यू आर अ व्हेरी ऑनेस्ट पर्सन, यू आर अ व्हेरी क्लीन पर्सन. कुठेही कन्फ्युजन नाही आहे तुझ्या मेंदूमध्ये, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. मी तुला एक प्रश्न विचारतो. हाऊ डू यू रेट युअर सेल्फ ॲज अन ॲक्टर? See, there can be, how do I rate myself as an actor? I don't understand. See, for me, I'll tell you one thing. I can't rate because acting for me is a way of self-exploration. पहिली गोष्ट, माझ्या आतमध्ये जी माणसं बसलेली आहेत ती वेगवेगळी माणसं दरवेळेस मला सापडतात आणि त्यातनं मला प्रचंड आनंद मिळतो. मला पब्लिक सॉलिट्यूड मिळते. मी पब्लिकमध्ये राहून त्या माणसाला शोधून काढल्यामुळे त्या माणसाबरोबर एन्जॉय करत असतो त्यावेळेस. सी, आय डोंट वॉन्ट टू साऊंड टू फिलॉसॉफिकल, बट आय टेल यू, आय वुड नेवर बी एबल टू रेट. कारण फॉर मी इट इज लाईक एन ॲडव्हेंचर. इट इज लाईक फाइंडिंग दुसरी बाजू, जे तुमच्या कार्यक्रमाचं, आपल्या ह्या कार्यक्रमाचं पण नाव आहे, ती एक बाजू मला सापडते प्रत्येक वेळेस कुठलंही कॅरेक्टर करताना, जेव्हा मी ते बनतो तेव्हा. सो माझ्याकरता इट इज अ व्हेरी लिबरेटिंग, बट ॲट द सेम टाईम इट्स अ व्हेरी ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स ऑल्सो. कारण काही काही गोष्टी स्वतःबद्दल समजतात ज्या नाही विशेष आपल्याला आवडणार, ज्या मलासुद्धा घाबरवून जातील की मी असाही आहे, ही अशी ही बाजू आहे आपल्या पर्सनॅलिटीला, आणि कधीतरी बाहेर आली तर, लोकांच्या समोर आली तर ती त्या कॅरेक्टरमध्ये खपून जाते. लोकांना असं वाटतं अभिनय करतोय, पण ती खरंच माझी कुठली तरी एखादी बाजू असेल जी मला असं वाटतं, मला ती घाबरवून जाते मला. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मला आता, इट हॅज बिकम अ वे ऑफ लाईफ सर. इन द लास्ट, इट इज टू सून टू से दॅट, पण इन द लास्ट 15 years आय वुड से इट हॅज बिकम अ वे ऑफ लाईफ. आणि माझ्याकरता फक्त ॲक्टर म्हणून मी स्वतःला रेट नाही करत, कारण व्हेरी जेन्युइनली आय टेल यू, आय कन्सिडर माय सेल्फ ॲज अ स्टुडंट ऑफ सिनेमा. व्हेरी गुड. मी सिनेमाचं प्रत्येक अंग मला आवडतं. मला एखाद्या फिल्ममध्ये फक्त लेखक म्हणून इन्व्हॉल्व्ह व्हायला आवडेल. एखाद्या फिल्ममध्ये मला कॅमेरा करायला आवडेल. एखादी फिल्म मला फक्त एडिट करायला आवडेल. मला एडिटिंगचा प्रचंड शौक आहे, कारण माझ्यामध्ये फिल्म 3 टप्प्यांमध्ये बनते. एकदा कागदावरती बनते, शूटिंग प्रोसेसमध्ये ती फक्त एक्झिक्यूट होते, सो 2च टप्प्यांवर बनते, आणि एकदा पुन्हा बनते ती त्या एडिटिंग टेबलवरती बनते. हे माझ्याकरता दिस इज द एंटायर क्राफ्ट that I have derived, whatever I have derived in a very short time of experience of my life. So मला ह्या अंगांचं एवढं क्रेज आहे ना सर, की मी स्टुडंट ऑफ सिनेमा असल्यामुळे मग मी कसं ॲक्टर म्हणून स्वतः, कारण मी फक्त ॲक्टिंग नाही करू शकत, मला ते नाही जमत. तुम्ही मला जर का म्हटलं पुढचे 6 वर्ष मी तुला एवढे पैसे देतो आणि तू फक्त अभिनय करायचा आहेस. नो, आय वोंट से दॅट, बट व्हॉट आय फील इज, प्रत्येक माणसामध्ये, आपल्या बिरादरीच्या मी म्हणतो, वेन ही इज इन, त्याच्यामध्ये एक ॲक्टर असतो. वेन ही इज नॉट ॲक्टिंग, स्टील द ॲक्टर एक्झिस्ट. येस, या. त्याच वेळेला त्याच्यामध्ये, वेन ही इज ॲक्टिंग, त्याच वेळेला त्याच्यामध्ये एक डायरेक्टर पण असतो, लपून बसलेला असतो. त्याच वेळेला त्याच्यामध्ये एक कॅमेरामॅन पण असतो, त्याच्यात एक एडिटर पण असतो, त्याच्यात एक लेखक असतो, त्याच्यात एक प्रेक्षकही असतो. ओके. माझ्या मते जो उत्तम रीतीने एडिटिंगचा विचार करू शकतो, ही कॅन बी अ व्हेरी गुड डिरेक्टर. सिन्स यू आर सो मच अट्रॅक्टेड टुवर्ड्स एडिटिंग, यू कॅन व्हिज्युअलाइज, यू आर गोइंग टू बी अ व्हेरी गुड डिरेक्टर. सिन्स यू आर रायटिंग, you know what exactly to write and what not to write, but still it will exist there. Yes. जे नटांनी बाहेर काढायचं. Yes, in between the lines. Yes. Very good. Which we call अशा काही जागा की ज्या लेखकाला अभिप्रेत पण त्यांनी लिहिलेलं नाही, सबटेक्स्ट. Yes. ओके. Definitely. 4 वर्षामध्ये तू एवढ्या गोष्टी शिकलास आणि चांगल्या गोष्टी शिकलास. विचित्र गोष्टी तुझ्या प्रत्ययाला आल्या असतील, पण त्याच्यापासून दूर राहण्याचंही तू शिकलास. हो. व्हेरी गुड. तुझी डान्स आणि मार्शल आर्ट दोन्हीचीही अकॅडमी आहे हे मला माहिती आहे. आय एम इंटरेस्टेड इन नोईंग व्हॉट सॉर्ट ऑफ फॉर्म ऑफ डान्स यू टीच. We teach practically all forms under the sun, sir. आम्ही हिप-हॉप शिकवतो,
म्हणजे आम्ही सुरुवात हिपहॉप आणि बॉलिवूड फ्युजननी केली, कारण त्यावेळेस माझं डान्सचं जे नॉलेज होतं ते फक्त तेवढ्याच गोष्टीशी रिलेटेड होतं, तेवढंच होतं. कारण मला परत डान्स शिकायला मला अब्रॉड जायची खूप इच्छा होती, पण परत आमचं फायनान्सेसमुळे वगैरे तो प्रॉब्लेम होता. सो माझी बहीण तिकडे, मावस बहीण तिकडे राहते, तिने मला ना एक 8 DVDsचा सेट दिला होता त्या काळात. डॅरेन हेन्सन म्हणून तिकडचा कोरिओग्राफर आहे, ज्यांनी मायकल जॅक्सन, ब्रिटनी स्पिअर्स या सगळ्यांकरता कोरिओग्राफी केली आहे. आणि त्या 8 लेवल्समध्ये प्रत्येक DVDमध्ये त्यांनी व्हॉट इज एक्सप्रेशन, हाऊ टू एक्सप्रेस व्हॉट यू हॅव इन युअर माइंड थ्रू अ डान्स मूव्ह, आणि कोरिओग्राफी म्हणजे काय त्याच्याकरता, हे सगळं त्यांनी त्यात मांडलं आहे. सो तो 8 DVDsचा सेट मी स्टडी केला आणि त्या बेसिसवरती मी हिपहॉप आणि बॉलिवूड फ्युजन शिकवायला लागलो. सो कोरिओग्राफी किंवा डान्स इज नॉट जस्ट 4-5 स्टेप्स इकडनं तिकडनं जोडले आणि तुम्ही हे केलं म्हणजे वा छान डान्स झाला, हे नाही आहे. तुम्ही काहीतरी म्हणत असता त्यातनं, तुम्हाला काहीतरी बोलायचं असतं त्यातनं, आणि ते बोलताना तुम्ही ते खूप एन्जॉय पण करत असता ॲट द सेम टाईम. सो त्यामुळे हिपहॉप आणि बॉलिवूड फ्युजन ते तसं शिक्षण झालं. त्यानंतर लॅटिन अमेरिकन डान्सेस, मी संदीप सोपारकर म्हणून कोरिओग्राफर आहे, त्यांनी पहिलं त्याचे काही वर्कशॉप्स पुण्यामध्ये माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतले होते. सो तिकडे मी पटकन शिकून घेतलं, हात मारला आणि मग मी कंटिन्यू केलं माझ्या. आणि परत लॅटिन अमेरिकन डान्सेस आहे की त्यामध्ये एका लेवलपर्यंत तुम्ही बेसिक स्टेप्स शिकला की त्यानंतर इट्स ऑल ऑन परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. सो तुमचं ब्रेन किती छान त्या परम्युटेशन कॉम्बिनेशनवर रिस्पॉन्ड करतं त्यावरती डिपेंड होतं तुम्ही किती ग्रेट कोरिओग्राफर बनू शकता. सो एका लेवलनंतर तुम्ही शिकू नाही शकत, तुम्हाला एक्सप्लोरच करावं लागतं जे शिकलोय त्यावरती. सो मी त्या जेवढं शिकायचं होतं त्याच्याकडनं शिकलो आणि मग मी माझे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स तयार केले, ते लोकांना आवडायला लागले. सो त्याचे क्लासेस मी सुरू केले. आय यूज्ड टू टीच साल्सा, चाचा, जाइव, रुंबा, सांबा, मेरेंगे, वॉल्स, फॉक्सट्रॉट, हे सगळे बॉलरूम, स्टँडर्ड बॉलरूम आणि लॅटिन अमेरिकन डान्स फॉर्म्स आहेत, ते मी शिकवायला लागलो. माझ्या हाताखाली ट्रेन केला मी स्टाफ. आज माझ्याकडे तिकडे 12 जणं ती इन्स्टिट्यूट सांभाळत आहेत. मी महिने शूटिंगमध्ये नाही जाऊ शकलो आणि ही 12 जणं कुठूनही हायर केलेली नाही आहेत. ही सगळी जण माझ्याकडे 4 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे असताना किड्स बॅचला यायचे, त्यानंतर ते 10वीत असेपर्यंत तिकडे होते, त्यानंतर ते ॲडव्हान्स बॅचला शिफ्ट झाले आणि 18 वर्षाचे झाल्यानंतर ते माझ्याकडेच कामाला लागले. आणि ते त्यामुळे काय झालं की ते संस्कार होत गेलेत की ती फिलॉसॉफी प्रत्येकाची सेम आहे. डान्स स्टाईल वेगळी असू शकते, अभिनयाची पद्धत वेगळी असू शकते. दी आयडिया इज द स्कूल ऑफ थॉट दॅट यू कम फ्रॉम, दॅट हॅज टू बी द सेम. सो माझा अख्खा क्रू हा होम ट्रेंड क्रू आहे. ते मिनिमम 10 वर्ष माझ्याबरोबर आहेत. व्हेरी गुड. सो त्यांची फिलॉसॉफी आणि माझी फिलॉसॉफी मॅच होते. आता ते कदाचित मी परत जातो आणि आय गेट सरप्राईज, कारण बरेच दिवसात डान्स नसतो केलेला, अँड दे डू सम स्टफ अँड आय एम लाईक, एक नवीन स्टाईल इंट्रोड्यूस केलेली असते. वी टीच कॉन्टेम्पररी, वी टीच हाऊस डान्सिंग, भरपूर, देर एव्हरीथिंग अंडर द सन. आम्ही इंडियन क्लासिकल पण आहे, भरतनाट्यम आहे, कथक आहे. सो त्याच्याकरता एक वेगळ्या मॅडम आहेत. ते फक्त मी शिकलेलं नाही आहे, पण त्या आम्ही बाहेरनं हायर केल्यात, ज्यांच्याबरोबर आमची मतं जुळली त्या येऊन शिकवतात. सो आता मी परत कधी कधी जातो आणि आय सी की यार मी विचार नाही करू शकत अशी कोरिओग्राफी त्यांनी केलेली असते, अशा बॅचेस चालल्या असतात, स्टुडंट्सची संख्या तशी वाढलेली आहे. बट द स्कूल ऑफ थॉट इज द सेम. ते ॲज लॉंग ॲज इट इज द सेम वी कॅन वर्क टुगेदर फॉर द रेस्ट ऑफ आवर लाईव्स. सो ती इन्स्टिट्यूट आय एम होपिंग की अजून कित्येक वर्ष चालत राहील. होईल ती. स्काय इज अ लिमिट फॉर पीपल लाईक यू. यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया. खूप छान गप्पा चालू आहेत काश्मीरीबरोबर. थोडीशी विश्रांती घेतो आहोत मित्रांनो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्व मित्रमैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. काश्मीर, तू मला डान्स आणि डान्स फॉर्म्सबद्दल सांगत होतास. इट्स वंडरफुल टू लिसन टू युअर होल इन्स्टिट्यूट विच इज टीचिंग dance, but you are teaching martial art also. What form of martial art you teach? We teach actually, sir, we have collaborated. मी पण शिकलोय तो फॉर्म पूर्णपणे. कपॉयडा म्हणून एक फॉर्म आहे. Oh, this is new thing for me. या म्हणजे तो इंडियन ओरिजिन्समधनंच हे सगळे विश्वभरात निर्माण झालेले आहेत, पण तो जास्ती करून आफ्रिकन फॉर्म आहे जो खूप फेमस झाला, कारण त्याच्या बऱ्याचशा ज्या मुवमेंट्स आहेत त्या खूपशा डान्सिंगशी सिमिलर आहेत. बट इट इज अ फॉर्म ऑफ सेल्फ डिफेन्स अँड इट्स अ सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम, बट इट इज व्हेरी क्लोज टू, यू फील की ती व्यक्ती नाचतीये पण ती ॲक्च्युली सेल्फ डिफेन्स करत असते. सो त्याच्या त्या मुवमेंट्स इतक्या मॅच होतात की युजली डान्स इन्स्टिट्यूट्समध्ये हा फॉर्म त्यांच्या देशांमध्ये जास्ती प्रमोट होतो, वेअर
you are dancing, so you're having the enjoyment. As you said, ki Gautam Buddhani हे केलं, I'm quite sure with a very limited set of knowledge that I have, that it started with achieving inner peace. जे Tai Chi चे movements तुम्ही आता करत होता, it started with achieving inner peace, and to maintain that inner peace, you create a self-defense form where you never attack, you only defend. And you keep the person at distance, that do not interfere in my inner peace. Yeah. So similarly, capoeira goes to that level की जिकडे तुम्ही dance करताय, तुम्ही enjoy करताय, so you are performing a form of art, पण तुम्ही एक सेल्फ डिफेन्सचा मेकॅनिझम पण शिकताय ॲट द सेम टाइम. सो त्यामुळे तो मार्शल आर्ट डान्स क्लासेसमध्ये जास्ती प्रोपोगेट करायला लागले ते लोक, की ज्यांना डान्स शिकायचा आहे, पण अरे तू डान्स शिकता शिकता तू एक सेल्फ डिफेन्सचा मेकॅनिझम पण शिकतोयस, तुझी बॉडी पण फिट राहते, इट इज गेटिंग फिटर अँड फिटर, आणि एक मेंटल पीस आणि एक सेन्स ऑफ सिक्युरिटी पण तुला मिळतो आफ्टर यू डू capoeira. सो वाय नॉट ट्राय दॅट ऑल्सो अलॉंग विथ दॅट. सो त्यामुळे इट वॉज प्रोपोगेटेड इन डान्स क्लासेस. नाहीतर इतर मार्शल आर्ट्स युजली जास्ती सेपरेट करतात. बेसिक स्टॅन्सेस वगैरे सोडले तर यू ऑलवेज ट्रीट इट ॲज अ डिफेन्स मेकॅनिझम. ते त्याच्याकरता आपण शिकतो. डान्स आपण वेगळ्या रिझन्स करता शिकतो. पण capoeira इज अ फॉर्म ज्यात दोन्हीचं खूप 50-50 असं मिश्रण आहे. ते अगदी एजवरती आहे, मार्जिनवरती आहे. ही तुला कल्पना सुचली ती त्याचं कारण काय? म्हणजे मार्शल आर्ट आणि डान्स दोन्ही एकत्र करून. कारण त्याच्यानंतर मी तुला हिंदी सिनेमाबद्दल प्रश्न विचारणार आहे. बरं. मला फक्त कल्पना सुचली कशी ते सांग. नाही, ते कम्प्लिटली ॲक्सिडेंटल होतं सर. एक ॲना म्हणून पोरगी आहे, ती पुण्यामध्ये ती गुरु आहे capoeiraची. हो का? हो. सो तरुण पोरगी, ती सोशल वर्क करायला पुण्यामध्ये आली होती, गरीब मुलांना शिकवणं वगैरे असं. बरोबर. सो त्यामुळे झोपडपट्टीत जाऊन वगैरे त्यांना इंग्लिशचे ट्युशन्स देणं. सो ती US वरनं शिकून capoeira गुरुच होती ती. तिकडे US मध्ये तिचं capoeira इज अ पार्ट ऑफ अ प्रोफेशन. आणि इकडे तिला अचानक का वाटलं सोशल वर्क करावं, असं तिला वाटलं, चांगली गोष्ट आहे वाटलं ते. तिथे येऊन एक 2-3 वर्ष राहिली होती. सो त्यावेळेस तिने शोधत पुण्यामध्ये, कारण तिचं ते capoeira कुठेतरी आतमध्ये तिला होतं, ते तेवढं एकच ती मिस करत होती इंडियामध्ये. बाकी ती तिला हवं ते करत होती, पण capoeira शी वॉज मिसिंग. सो लकीली बाय आर गुड लक, द फर्स्ट इन्स्टिट्यूट दॅट शी फाउंड वॉज आर इन्स्टिट्यूट. आणि इमिजिएटली शी केम इन, शी कोलॅबरेटेड. देन आय रिक्वेस्टेड की तू इथे वर्कशॉप्स घेच, पण ही ॲक्टिव्हिटी आम्हाला पुढे आयुष्यभर चालू ठेवायला आवडेल. सो यू मेक शुअर दॅट आम्हाला तू सगळ्या लेवल्स शिकव या पुढच्या 1-2 वर्षात, 3 वर्षात, जेवढा वेळ लागेल आम्ही पण ट्रेनिंगला येत जाऊ. सो आमच्याही बॅचेस घे. सो तसं आमचं ते सुरू झालं. डोंगरीचा राजा हा चित्रपट तुझा जो आला त्याबद्दल नेमकेपणाने तुला काय अनुभव आला? मी कशी वागणूक मिळते मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये फालतू प्रश्न विचारणार नाही, पण विथ युअर नॉलेज ॲट दिस एज, विथ सो मच नॉलेज अँड विच इज रिकग्नाइज बाय पीपल अराउंड यू आर वर्किंग विथ ऑन हिंदी सेट्स, काय इम्प्रेशन पडत जातं, काय पडत गेलं? माझ्यावर आय होप यू नो तुझं इम्प्रेशन त्यांच्यावरती. आय विल टेल यू व्हॉट सर, देर आर प्रश्न लक्षात आला असं मी समजतो. हो. 2 प्रकारची लोक मला दिसली एक इम्प्रेशन पडण्याच्या बाबतीत. एक आहेत जे कोलॅबरेटिव्ह असतात. तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत, तुम्हाला तुमचा थोडाफार ह्या गोष्टींबद्दल अभ्यास आहे, तुम्हाला कळतं आहे, आणि तुम्ही ते सगळं कोलॅबरेट करून काम करू इच्छिता. स्क्रिप्ट लेवलपासनं, पहिल्या रीडिंगपासनं तुम्ही डाऊट्स पोज करायला लागता, तुम्ही चॅलेंजेस उभे करता, आणि मग त्याच्यावरती कन्स्ट्रक्टिव्ह कन्फ्रंटेशन होतं. सो ते ॲक्सेप्ट करतात. आणि एक प्रकारची व्यक्ती अशी जी डिफेन्सिव्ह होऊन जाते सर, जी थोडी घाबरते की हा मला डॉमिनेट करतो की काय, ती संख्या जास्त आहे, मला हा इंटरफिअर माझ्या कामात करेल का. Whereas I always feel, even when I used to direct a play also, that it is a collaborative thing that you're doing. Everybody has to collaborate. तुमचा कलाकार तुम्हाला एखादा प्रश्न विचारतो, त्याला स्क्रिप्टमध्ये एखादा डाऊट आहे किंवा त्याला कॅमेराविषयी किंवा लेन्सविषयी एखादा डाऊट आहे, तर तो तुम्हाला चॅलेंज नाही करत आहे, तो तुमच्याबरोबर कोलॅबरेट करतो, तुमच्यासोबत तो समजून घ्यायचा प्रयत्न करतो की तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे. आणि कित्येकदा असं होऊ शकतं की एखाद्या लाईट बॉयनी सांगितलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला काहीतरी एकदम लक्षात येऊ शकतं की अरे ह्याचा मी विचार नव्हता केला, स्क्रिप्ट लेवलपासून याचा विचार नव्हता केला, बदलो शॉट बदलतो, लेन्स ही गलत आहे, सब गलत आहे, बदलतो, आणि सगळा सिनारिओ चेंज होऊ शकतो. सो हे जे रिसेप्टिव्ह नेचर आहे ना, त्याची मला माणसं थोडी कमी सापडली, आणि उरलेली माणसं थोडी, पण मग इन्सिक्युअर फिलिंग झालं. पण एक गोष्ट ना मला
खूप छान त्या प्रोसेसमध्ये सुद्धा शिकायला मिळाली. पहिल्यांदा मी खूप फ्रस्ट्रेट झालो की अरे याला समजत नाही, हा इन्सिक्युअर होतोय, याला असं वाटतं मी इंटरफिअर करतोय, मग थोडा तणाव येतोय आमच्या रिलेशनशिपमध्ये. पण मला एक कळलं की मला आयुष्यभर सिनेमाच करायचा आहे. सो आय हॅव टू लर्न टू टॅकल दीज पीपल. आय हॅव टू लर्न टू कोलॅबरेट विथ देम. आय हॅव टू लर्न टू मेक देम कोलॅबरेट विथ मी. मी पण डिफेन्सिव्ह होऊन नाही चालणार की मग मी पण असं जाऊन बसलो गेला कोलॅबरेट मग किंवा मी ह्याच्यावर कामच नाही करणार. नाही, का नाही? ह्याचा माइंडसेट चेंज करणं ही माझी जबाबदारी आहे, जर का मी आता स्वीकारलं ह्याच्याबरोबर काम करणं. सो ते मी त्या व्यक्तीला न दुखवून, त्याच्या गळी उतरवून, त्याच्याबरोबर बसून, त्याच्याबरोबर मैत्री वाढवून, हळूहळू गोष्टी समजवून, कधी त्या व्यक्तीला कळलं पण नाही की अरे आता आपण दोघंही एकाच पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतोय आणि आता आपण कोलॅबरेट करतोय आणि आता कश्मीर जे काय बोलतोय ते इंटरफिअरन्स नसून ते त्याचे कन्सर्न्स आणि डाऊट्स आहेत जे आपण क्लिअर केले पाहिजेत किंवा आपण त्याच्यावरती काहीतरी अंमलबजावणी करून ते चेंज केलं पाहिजे किंवा नाही केलं असेल तर कन्व्हिन्स केलं पाहिजे का नाही चेंज करत होत आपण. सो ही जी प्रोसेस, सो आय बिकेम अ बिझनेसमन in that process. Yeah, I understood how to handle people. Business of cinema is only People managing management. people. हां, people management, managing people. एक समजून घ्यायचं की ही व्यक्ती कशी आहे, पण तरी हिच्याबरोबर काम करायचं आणि सक्सेसफुली काम करायचं. कश्मीर, तुझ्यासारख्या माणसावर गप्पा मारायला मला आणखीन खूप आवडेल. त्यात आपण एरवी मारूच, जरूर. कारण मला तू खूप आवडलास. थँक्यू. आपण ते पोरखेळ खेळणार आहोत, अच्छा, रॅपिड फायर. अरे बापरे, बरं. मी थोडा नाही कच्चा काय आहे. नाही, आणि नाही आलं तर नाही आलं. ठीक आहे. खूप राग येणं आणि खूप शांत असणं याच्यापैकी तुला काय महत्त्वाचं वाटतं? खूप शांत असणं. व्हेरी गुड. तू आत्तापर्यंत जेवढ्या भूमिका केल्यास चित्रपटामध्ये त्यातल्या तुला आवडलेली भूमिका? देऊळबंद, राघव शास्त्री. सामाजिक भान असलेलं आणि राजकीय भान असलेलं तुझं आवडती व्यक्तिमत्व दोन? सामाजिक भान असलेलं आणि राजकीय भान असलेलं, बापरे मी थोडा कच्चा आहे सर त्यामध्ये. ठीक आहे, पास. ठीक आहे. मोदींनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्याच्याबद्दल तुझं स्वतंत्र जे काही असेल ते मत? योग्य. व्हेरी गुड. तू समजा अभिनेता झाला नसतास किंवा तू आत्ता जो कोणी आहेस तो झाला नसतास तर तुला काय करावंसं वाटलं असतं? म्हणजे काय करावं लागलं असतं हा वेगळा भाग आहे. काय करावंसं वाटलं असतं? फक्त अभिनय म्हणताय का सिनेमा अशीच? एकूणच सगळं. या क्षेत्रात तू नसतास, येऊ शकला नसतास कुठल्याही कारणाने, तर मग काहीतरी चरितार्थाकरता काय तुला करावं लागलं असतं? काय करावं लागलं असतं तर सर भीकच मागावी लागली असती आणि करावं असं वाटलं असतं तर काही नाही, खोलीत बंद करून दारू प्यायली असते. अजून काहीच नाही, कारण माझ्याकरता ही नशा आहे आणि त्यामुळे मला ही नशा बाकी सगळ्या नशांपासून दूर ठेवते. सो तेवढंच एक करू शकलो असतो कदाचित. कधी अशा तऱ्हेची दारू पिऊ नकोस. पिणार नाहीस तू, माझी खात्री आहे. असं कधीच करू नकोस, माझी खात्री आहे. यू आर अ वाईज मॅन. आयुष्यातली सगळ्यात धक्कादायक अशी गोष्ट? नाही नाही नाही. ठीक आहे. आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग? मी माझी पहिली BMW आत्ता 2 महिन्यापूर्वी बुक केली. व्हेरी गुड. आय वॉज लाईक यो, व्हेरी गुड. तू खूप धावपळीत होतास, तू एवढ्या सगळ्या गोष्टी करतोयस मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, आणि तरी तू वेळ काढून आलास. तुला थोडासा उशीर झाला आणि तू येऊन ताबडतोब सगळ्यांनाच सॉरी म्हणालास. तर ह्या तुझ्यातला एक खूप चांगला गुण आहे. पण तू आलास आणि इथे हा वेळ दिलास आणि तरुण लोक जे आहेत ज्यांना अजून काश्मीर माहिती नाही आहे काय ते, पण त्याच्या आयुष्याची दुसरी बाजू उलगडून आज पाहताना त्यांना जे काही मिळणार आहे, जी एक पॉवर मिळणार आहे जी तू दिलीस आज, माझ्यासारख्या वृद्ध माणसाला पण दिलीस. मी या सगळ्यातून गेलेलो आहे. बट दॅट्स वाय आय रिस्पेक्ट द यंग जनरेशन लाईक यू. तर तू आज इथे आलास म्हणून ADG आमचे मुकेश शर्मा, आमचे निर्माते निरंजन पाठक मगाशी तुला इथे भेटले ते, मी स्वतः, आमचा हा सगळा चमू, तुझे खूप आभारी आहोत. उठायचं नाही आहेस अजून? थँक्यू. अजून संपलेलं नाही आहे. तू ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं काय मत झालेलं आहे एकूणच या इंटरव्ह्यूविषयी ते तू ह्या कागदावर लिहायचं आहेस इथे एक 2-3 ओळीमध्ये तुझ्या शब्दामध्ये. शेजारी तुझा मी एक छानदार फोटो लावणार आहे. इथे अनेकांचे फोटो आणि त्यांची मतं आहेत. बस बस बस